नमस्कार मैत्रिणी, पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज शिमला मिरची किंवा ढबू मिरची म्हणा, त्याची आपण मस्त रेसिपी सरभरीत अशी भरून रेसिपी करणार आहोत। सरभरीत करणार आहे, सुका सुका नाही। तर चला पाहूयात। हे माझे पाव किलो शिमला मिरची आहे। तर याला ह्या प्रकारे कट करून घ्यायचे, जेणेकरून आपले जे बिया असतील ते काढून घेता येईल आपल्याला। पूर्ण बिया काढून घ्यायचे, नाहीतर बिया जेवताना कचकच लागत असतो, त्यामुळे बिया काढूनच शिमला मिरची घ्यायची। एका डब्यात पाणी घेतलेले मी, त्यात हे धुवायला शिमला मिरची कट करून ठेवलेले ह्या प्रकारे। आणि इकडे मी 3 ते 4 बटाटा टाकला होता उकडायला। बटाटेसुद्धा आपले उकडलेले आहेत। आता ह्याला व्यवस्थित सोलून घेऊयात। प्लीज चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओज रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचतील। आपले पूर्ण रेसिपीज सर्व घरगुती मसाल्यावरूनच करत असते मी। कारण परवा मी एका कमेंट वाचले, म्हणजे दुसऱ्या रेसिपीवर, की एका जेंट्सने कमेंट केला होता की बायको तुमची अशी अशी रेसिपी बघते की ती रेसिपीतले मसाल्याचे नाव सांगते, काय मी कधी खाल्लेलं नाही आहे आणि कधी बघितलेलं नाही आहे, तसली रेसिपीज आणायला सांगते। मला ते आणायलासुद्धा कळत नाही। त्यामुळे साधे रेसिपीचे मसाला वगैरे असेल तर टाकत जाऊन कमेंट केला होता, मी वाचली होती। त्यामुळे शक्यतो आपलं बाहेरचं जास्त गरम मसाला वापरत नाही आपण। घरातले जे मसाला आहेत त्यातूनच रेसिपी बनवतो। त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा। साधे सिंपल रेसिपी एक नंबर टेस्टी लागतो। तर चला, आपले बटाटे वगैरे कुस करून ठेवलेलं आहे। इकडे फोडणीची तयारी करूयात। पॅन घेतलेला आहे मी, त्यात तेल टाकलेलं 1 चमचा, जिरा मोहरी टाकलेला आहे। जिरा मोहरी एकदम व्यवस्थित तडतडू द्या। हे बघा, उड्या मारतायत, नाचतायत, म्हणजेच आपले जिरे मोहरी हे मस्त गरम झालेलं आहे। कच्चा असतानाच दुसरा मसाला किंवा कढीपत्ता वगैरे टाकायचं नाही। कढीपत्तासुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। आपली भाजीची टेस्ट व्यवस्थित वाढण्याची सुरुवात इथूनच असतो। आपली कढीपत्तासुद्धा कडक कडक झालेली आहे बघा। आता बारीक कट केलेला कांदा टाकलेला आहे मी। व्हिडिओ बघता बघता लाईक ठोका, व्हिडिओ पूर्ण बघता पण लाईक करायचं विसरून जाता। बघा, आपले कांदेसुद्धा व्यवस्थित भाजलेले आहेत। आता आपल्याला ह्यात हळद टाकलेलं आहे मी, अर्धा चम्मच हळद। लाल मिरची पावडर आहे, लाल मिरची पावडर अर्धा चम्मच। आणि हे काळे तिखट आहे, घरातलीच मसाला आहे सर्व। आता ह्याला व्यवस्थित तेलात परतून घेऊयात। तेलात थोडासा आपला मसाला जो असेल तिखट विकट वगैरे थोडंसं भाजून घेतलं ना, टेस्ट चांगला लागतो आणि कलरही येतो भाजीला। तर हे बटाटा जे कुस करून घेतला होता ते टाकलेलं आहे। एकदम वेगळी पद्धत आहे शिमला मिरचीची, एक नंबर टेस्ट आहे, करून नक्की पहा। आता ह्यातच मी मीठ टाकलेलं आहे। बटाटा कुस करून टाकलेला आहे, त्यातच 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे। आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून टाकूयात। चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। जसे भेंडीला आणि पनीरला वगैरे सपोर्ट केलात, सबस्क्राईब केलात, लाईक केलात, शेअर केलात, खूप प्रतिसाद भेटलेला आहे तुमचा। प्लीज ह्या पण व्हिडिओला तसंच साथ द्या। भरपूर कमेंट्स वगैरे आलेत, त्यामुळे धन्यवाद तुमच्या सगळ्यांचा। हे बघा, एकदम चमच्याने दाबून दाबून व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला। बटाटा जे मसाला होते त्यात सगळे व्यवस्थित। आता ह्याला एका प्लेटात काढून घेऊयात। हे बटाट्याचंच प्लेट आहे, त्यातच मी काढून घेते। एक नंबर टेस्टी भाजी लागते, नक्की करून पहा आणि केल्यावर कमेंट करून सांगा कशी झाली रेसिपी आपली। लाईक केलं नसेल तर व्हिडिओ लाईक करा। आपल्या नावापुढे सबस्क्राईब बटन आहे, सबस्क्राईब बटन दाबा। नेक्स्ट व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील। बघा, ह्याला थोडंसं आता थंड व्हायला ठेवूयात। हे थंड होईल तोपर्यंत आपण इकडे एक कांदा 2 टोमॅटो कट करून घेऊयात। थंड झालेली आहे आपली जी आता मसाला बनवला होता ते शिमला मिरचीतले सगळं बिया काढलेले धुवून घेतलेलं आहे,
त्यात ह्या प्रकारे भरून घ्यायची. पूर्ण शिमला मिरची आपली भरली पाहिजे. हा बघा, एक नंबर टेस्टी लागतो. जर तुम्हाला सुक्का शिमला मिरची रेसिपी हवी असेल तर ते सुद्धा कमेंट करा, ते सुद्धा भेटेल तुम्हाला. एकदम साधं सिंपल मसाल्यात, घरगुती मसाल्यात रेसिपी. पूर्ण व्यवस्थित भरून घेऊयात. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा आणि लाईक करायला विसरलं असेल तर प्लीज लाईक करा. बघा, पूर्ण शिमला मिरची भरून घेतलेलं आहे व्यवस्थित. मुलंसुद्धा आवडीने खातील, कारण शक्यतो मुलांना बटाट्याची भाजी खूप आवडत असते. आता ह्यात तर शिमला मिरची खात नाहीत पोरं, पण ह्यात बटाटे मिक्स असल्यामुळे ते नक्की खाणार. बघा किती छान भरलेलं आहे ना आपली शिमला मिरची. तर ह्यात चला त्याच कढईतली जे आता बटाट्याची भाजी केलं होतं आपण ते काढलेलं आहे. त्यातच 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल थोडंसं गरम होऊ द्या. मोहरी आणि जिरा टाकलेला आहे. परत एकदम नॉर्मल थोडंसं टाकायचं आहे. हे पण चांगलं तडतडू द्या. बघा नाचतायत. आता हे कढीपत्ता टाकलेला आहे. हे कांदा परतून घेऊयात व्यवस्थित. आपल्याला सरभरीत करायचं आहे, त्यामुळे आपला थोडंसं घटसर भाजी म्हणले की छान व्यवस्थित लागेल. आता हे 2 टोमॅटो जे कट केलेले आपण, तर आपण व्यवस्थित बारीक करू, आपलं भाजून घेऊयात. टोमॅटो थोडंसं मग होऊ द्या, थोडं शिजू द्या त्याला. व्हिडिओ लाईक केला नसेल तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा कसं वाटलं तुम्हाला रेसिपी. आणि जो थोडासा बटाट्याचा राहिलेला भरून आपल्याला शिमला मिरचीत भरलेला, त्यात थोडंसं बटाटे भाजी राहिली होती ते ह्यात मिक्स करायचे. बघा चमच्याने ह्या प्रकारे टोमॅटोला थोडंसं दाबलं ना, आपली टोमॅटोसुद्धा लवकर म्हणजे भाजून जाईल. आता जे आपण मिरची भरलं होतं शिमला मिरची मसाला, ते आता ह्या प्रकारे ठेवून घेऊयात. एक नंबर भाजी होतो. सुका भाजी केलं तर पोट भरत नाही, त्यामुळे थोडं सरभरीतच करते मी. आवडीने मुलंसुद्धा खातील, तुमच्या घरातले सर्व माणसं खातील. नक्की ट्राय करा. बघा ह्यात मी जवळपास अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि चिंचेचं पाणी मिक्स केलेलं आहे. आणि हे शेंगदाण्याचे कूट आहे. आपली भाजी जी आहे पाणी न होता थोडंसं घटसर व्यवस्थित होईल, त्यासाठी शेंगदाण्याचे कूट 2 चमचे टाकलेले आहे. आता ह्याला झाकण ठेवून एक 7 ते 10 मिनिट शिजू द्या. हे शिजते तोपर्यंत आपण गूळ राहिला आपला, गुळाचा तुकडा टाकूयात. हे शिजते तोपर्यंत आपण इकडे खोबऱ्याची किस करतोय. आपले बघा शिमला मिरची शिजत आहे. आता हे खोबऱ्याची किस केलेलं आहे, कच्चा खोबरा नारळ फोडलेला, त्याची किस करून घ्या. कद्दू किस म्हणतात ते, किस करून घ्या आणि टाकूयात. एक नंबर टेस्टी भाजी होते. नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला रेसिपी कसं वाटलं प्लीज कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक केला नसेल तर व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले सर्व रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचतील. हे रत्नागिरी कोकणातले रेसिपी आहे. कुठं पोचले कमेंट नक्की करा. कोणत्या गावात येऊन पोचलात, कुठून बघतात. तर चला नेक्स्ट रेसिपी